श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा एक उपाय सांगणार आहे. गुरुवारच्या दिवशी 1 ग्लास पाणी आपल्याला घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायचं आहे. या ठिकाणी जर आपण 1 ग्लास पाणी भरून ठेवले तर घरातील सर्व दोष, अडचणी, त्याचबरोबर नवरा बायकोमधील भांडणं, नकारात्मक शक्ती, पितृदोष यासारख्या गोष्टी नष्ट होऊन जातील. आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की आपल्या घरामध्ये पैसा, धन, संपत्ती हे सर्व काही असतं, परंतु आपल्या घरामध्ये सुख नसतं. जसं की घरामध्ये सतत आजारपण असणं, एक व्यक्ती आजारी पडली की लगेच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि यामध्येच घरातील जो आलेला पैसा आहे तो निघून जातो. त्याचबरोबर पहा, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरामध्ये भरपूर लोक राहत आहेत, परंतु ते एकमेकांशी बोलत नाही किंवा एकमेकांशी त्यांची भांडणं आहेत, मतभेद आहे आणि यामध्ये पहा, नवरा बायकोची भांडणं देखील खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील जे दोष आहे, अडचणी आहेत त्या दूर होऊन जातात. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादा कर्ता पुरुष आहे आणि त्याच्या कामामध्ये सारख्या अडचणी निर्माण होत आहेत, त्याला म्हणाव असा मोबदला हा प्राप्त होत नाही. खूप कष्ट, मेहनत तो करत आहे, परंतु त्याला म्हणाव असा मोबदला प्राप्त होत नाही किंवा जसा पाहिजे तसा पैसा त्याच्याकडे येत नाही. त्याचबरोबर मुलांची प्रगती कुठेतरी खुंटत चाललेली असेल, यासारख्या काही अडचणी जर तुमच्या घरामध्ये असतील. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. घरामध्ये लक्ष्मी येते परंतु कोणत्या ना कोणत्या मार्गाने बाहेर निघून जाते किंवा घरामध्ये म्हणाव असं कष्ट, मेहनत करून देखील पैसा हा येत नाही. त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी जाणवत आहेत. आर्थिक समस्या तुमच्या घरामध्ये सतत राहत आहेत. दारिद्र्य, गरिबी यामुळे तुमच्या घरामध्ये येत आहे. तर तुम्हाला हा एक उपाय गुरुवारच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. गुरुवार हा वार आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा वार आहे, दत्त महाराजांचा वार आहे आणि या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, गुरुवारच्या दिवशी म्हणजे तुम्हाला पूर्ण गुरुवारच्या दिवशी हा उपाय कधीही करता येणार आहे. तुम्ही हा उपाय अगदी सकाळी करू शकता किंवा मग संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. हा ग्लास घेताना तुम्ही तांब्याचा घेऊ शकता किंवा मग स्टीलचा देखील तुम्ही हा ग्लास घेऊ शकता. तर पहा, त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. 1 ग्लास भरून आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आसन घ्यायचं आहे आणि आपल्याला आसनावर बसून हे पाणी आपल्या समोर आपल्याला ठेवायचं आहे. तर पहा, 1 अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जोपर्यंत ती अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत त्या पाण्याकडे तुम्हाला बघत श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त असं एकसारखं ती अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत म्हणायचं आहे. त्यानंतर ती अगरबत्ती संपल्यानंतर त्या अगरबत्तीची विभूती जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. विभूती हातात घेतल्यानंतर ज्या ग्लासमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे त्या ग्लासमध्ये याची फुंकर मारायची आहे. त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत. आपले जे स्वामी समर्थ आहेत, दत्त महाराज आहेत, त्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे. तुमच्या ज्या बी समस्या आहेत तुम्हाला त्या सांगायच्या. त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला काय करायचं आहे, हे पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या घरामध्ये जो पिण्याचा पाण्याचा माठ आहे किंवा हंडा आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पाणी टाकून द्यायचं आहे. तर पहा, हे पाणी त्या माठामध्ये, तांब्या हंड्यामध्ये टाकल्यामुळे घरातील सर्व व्यक्ती ते पाणी पिलं जातील. या पाण्यामध्ये पहा, जी काही आपण मंत्र उच्चारण केलेलं आहे तर ते अभिमंत्रित झालेलं पाणी राहतं आणि त्यामुळेच या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये शक्तीही आलेली असते आणि यामुळे घरातील व्यक्तींमध्ये जे काही दोष आहेत, अडचणी आहेत त्या सर्व निघून जातात. त्यांच्या मनामधली जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते. घरामध्ये जी भांडणं होतात ते दूर होऊन जातात.
त्याचबरोबर घरातील व्यक्तींना जर कोणी नजरदोष लावलेला असेल तो देखील दूर होऊन जातो आणि घरातील व्यक्ती ह्या सुखी समाधानी राहतात। हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आणि हा उपाय तुम्ही 21 दिवस सलग करायचा आहे। आणि जर तुम्हाला काही अडचणी 21 दिवसामध्ये आल्या तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि परत सुद्धा हा उपाय चालू करायचा। तर पहा, संपूर्ण 21 दिवसभर तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे। हा उपाय जर केला तर याचे फळ हे तुम्हाला नक्की जाणवेल, त्यामुळे तुम्ही एकदा उपाय करूनच पहा। हा उपाय केल्याने आपल्या घरातील दोष सुद्धा दूर होऊन जातात, आपलं घर सुद्धा अभिमंत्रित होते, आपल्या घरामध्ये प्रेम संबंध वाढत असतात, कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होत असतो। त्याचबरोबर घरामध्ये कितीही नकारात्मक शक्ती असू द्या, घरातील व्यक्तींना कोणी दोष लावलेले असू द्या, ते सुद्धा नक्की दूर होऊन जातात। या मंत्राचं नामस्मरण केल्याने आपलं शरीर सुद्धा शुद्धीकरण होतं, त्यामुळे घरातील कोणत्याही एका व्यक्तीने जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर अशा पद्धतीने हा एक उपाय गुरुवारच्या दिवशी म्हणजे आज तुम्हाला करायचा आहे। तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता, अगदी आजपासून सुद्धा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता। आज देखील गुरुवारच आहे, त्यामुळे तुम्हाला असा हा उपाय सुरू करायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।